हाय एव्हरीवन. तर सकाळी सकाळी माझी टिफिनची तयारी चालू आहे आणि आज गवारची भाजी देशील तरच मी टिफिन नेईल बरं का, असं मला बजावून सांगितलं. तेव्हा कुठे गवारचा नंबर लागला. गवार खुश आणि अश्विनही खुश. तर हे चॉपिंग बोर्ड या नाईफ याची लिंक मी परत एकदा टॅग करते, कारण बरेचदा तुम्ही विचारता. आता सकाळचं जेव्हा असं टिफिनची तयारी असते ना, तेव्हा प्लॅटफॉर्मची अवस्था हीच असते. आणि जे बॅटर तयार केलं होतं त्याचं सगळंच करून झालं आहे. शेवटी परत आता एकदा उत्तप्पा करते. जोपर्यंत समोरचा माणूस नको आता मला हे अजिबात खायचं नाही आहे असं म्हणेल ना, तोपर्यंत काही ना काही बनत राहणार आहे. त्यानंतर दुपारचा वेळ असाच गेला. संध्याकाळी खूप रियांशचा अभ्यास घेतला आणि खरंच अशीच डोकं पकडायची वेळ येते. असं वाटतं एवढा अभ्यास मी लहानपणी केला असताना तर आत्ता कुठच्या कुठे असते. एवढा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता एवढं डोकं लावलं होतं त्यामुळे स्वयंपाकात मला अजिबात डोकं लावायची इच्छा नव्हती. सरळ मसूर डाळचा कुकर लावला आणि दुसरीकडे भाकरी करायला घेतल्या. तर मसूर डाळ पहिले शिजवून मी घेत नाही, डायरेक्ट कुकरमध्येच अशी तडका देते आणि मस्त लागते. त्याची टेस्टही खूप छान येते. थोडंसं पाणी टाकून परत एकदा ती उकळवून घ्यायची आणि गरमागरम भाकऱ्या, मस्त तूप लावलेला आणि साईडला कांदा, असं मस्त जेवण. जास्त अक्कल लावली नाही पण जेवण तेवढंच चविष्ट बनलं. चला उद्या भेटूया. बाय.